नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरीत शिक्षकांचा हजारोंच्या उपस्थितीत भव्य मोर्चा. जिल्हा परिषदेसमोर केलं धरणं आंदोलन. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची शासनमान्य माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान. 11,000हून अधिक नमुन्यांची केली तपासणी. भाटे बीचवर कचऱ्याचा मोठा विळखा. गोगटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव. नो प्लॅस्टिक झोनची केली शिफारस. आणि विठ्ठल नामाच्या गजरात रत्नागिरी ते पंढरपूर निघाली सायकलवारी. 32हून अधिक सायकलपटूंचा उत्साही सहभाग. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी आज हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातील शाळा बंद ठेवत शिक्षकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. BLOची कामं, TET परीक्षा आणि शिक्षकांवरील अशैक्षणिक कामं रद्द करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने आयोजित केलेला हा भव्य विराट मोर्चा शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. शिक्षक एकजुटीचा तमाम शिक्षकांच्या वतीनं जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात येतोय. शासनापर्यंत शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश पोहोचवण्याचं काम या माध्यमातून शिक्षक करत आहेत. आज शिक्षकांच्या समोर अनेक अशैक्षणिक कामे या ठिकाणी लावलेली आहेत. BLO सारखं काम असेल, त्याचबरोबर अन्य जे अशैक्षणिक कामं आहेत आणि त्याचबरोबर जे TET अन्यायकारक TET या ठिकाणी शिक्षकांच्या वरती लादली गेलेली आहे ती रद्द करण्यात यावी. आणि याच अनुषंगानं शिक्षकांची एकजूट ही या ठिकाणी दिसत आहे. सगळ्या मागण्या या ठिकाणी शासनानं मान्य कराव्यात आणि या शिक्षकांना या सगळ्या जातातून मुक्त करावं. आणि त्यांचं जे मूळ कर्तव्य आहे की शाळेमध्ये शिकवण्याचं जे काम शिक्षकांचं आहे ते काम करण्याची मुभा या ठिकाणी शासनानं द्यावी. आणि हीच एक मागणी घेऊन या ठिकाणी हा सगळा आक्रोश आम्ही करत आहोत. निश्चितपणाने आम्हाला खात्री आहे हे शासन या ठिकाणी आज शिक्षकांचा जो आवाज आहे तो आवाज ऐकून यामध्ये निश्चित बदल करेल आणि ज्या शिक्षकांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करतील. शासन दरबारी वेगवेगळे पत्रव्यवहार करून आम्ही या ठिकाणी ही सगळ्या मागण्या दिलेल्या आहेत, परंतु शासनानं या ठिकाणी कुठलीच दखल घेतलेली नाही आणि म्हणून शेवटचं हत्यार म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे. गुरुवार 9 जुलै रोजी सकाळी रत्नागिरीतील माळनाका येथून हजारो शिक्षकांचा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयाच्या दिशेने निघाला.
हातात फलक, बॅनर आणि घोषणाबाजी करत शिक्षकांनी शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद कार्यालयावर पोचल्यानंतर या मोर्चाचं धरणं आंदोलनात रूपांतर झालं. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शिक्षकांनी शांततापूर्ण पण ठाम पद्धतीनं आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधलं. BLOची कामं रद्द करा, TET परीक्षा रद्द करा, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करा, अशा घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला. SIRचं कामासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 50% शिक्षकांना SIRचं काम लावलेलं आहे. म्हणून आमची मागणी आहे की BLOची ड्युटी ही शिक्षकांची रद्द केली गेली पाहिजे. आणि म्हणून या मागण्यांसाठी मंडणगडपासून राजापूरपर्यंत सर्व शिक्षक एकवटलेला आहे. आणि मराठी शाळेतल्या या ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडू नयेत यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा आंदोलन करावं लागलं सरकारला जाग येण्यासाठी. तरी आम्ही तीव्र भूमिका या निमित्ताने घेतलेली आहे. धन्यवाद. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघ, शिवाजीराव पाटील गट, पदवीधर शिक्षक आणि केंद्रप्रमुख सभा, उर्दू शिक्षक संघ, जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्यासह जिल्ह्यातील तब्बल 16 शिक्षक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. शासनानं शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी यावेळी दिला. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात सुरू असलेली शासनमान्य माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आतापर्यंत या प्रयोगशाळेत 11,000हून अधिक मातीच्या नमुन्यांची तपासणी करून सॉईल हेल्थ कार्ड देण्यात आलं आहे. पावसाळ्यानंतर शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घ्यावं असं आवाहन महाविद्यालयानं केलं आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात 2017 पासून शासनमान्य माती परीक्षण प्रयोगशाळा कार्यरत आहे. माजी विभाग प्रमुख डॉक्टर मिलिंद गोरे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या प्रयोगशाळेत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या मातीच्या नमुन्यांचं परीक्षण करून सॉईल हेल्थ कार्ड तयार केलं जातं. कोरोना काळात काही काळ कामकाजावर परिणाम झाला होता. मात्र आता प्रयोगशाळा पुन्हा पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून या वर्षापासून सर्व शेतकऱ्यांसाठी माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांनी दिली. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा कुलकर्णी. मी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात व्हाईस प्रिन्सिपल सायन्स फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे आणि त्याचप्रमाणे रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून देखील कार्यरत आहे. आमच्या विभागातर्फे 2017 सालापासून ही सॉईल टेस्टिंग लॅबोरेटरीची सुरुवात झाली. माजी विभाग प्रमुख डॉक्टर मिलिंद गोरे यांच्या पुढाकाराने ह्या सॉईल टेस्टिंग लॅबचं काम सुरू झालं. आजपर्यंत जवळजवळ 10,000 ते 11,000 सॅम्पल्स शासनाकडनं आलेली ह्या प्रयोगशाळेतर्फे त्याचं ॲनालिसिस करून त्याचं सॉईल हेल्थ कार्ड बनवून देण्याचं काम आमच्या लॅबतर्फे झालेलं आहे. मध्ये कोविड काळात थोडासा खंड पडला, पण त्यानंतर 2024 पासून परत एकदा ही लॅब पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहे. आणि आत्ताच आपण ह्या वर्षीपासून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली
ही सुविधा सगळ्या प्रायव्हेट सॅम्पलसाठी म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. आमच्या लॅबमध्ये मातीच्या एकूण 12 घटकांचं परीक्षण केलं जातं, ज्याच्यामध्ये pH, कंडक्टन्स, ऑर्गॅनिक कार्बन, त्याचबरोबरीने NPK ज्या महत्त्वाच्या व्हॅल्यूज असतात त्या, आणि सूक्ष्म अन्न घटक जे मातीमध्ये आवश्यक असतात, अशा सगळ्या 12 घटकांचं परीक्षण केलं जातं. मातीची कंडिशन नक्की काय आहे आणि मातीला कुठच्या प्रकारच्या पोषक द्रव्यांची गरज आहे, कुठची खतं आवश्यक आहेत, हे कळण्यासाठी माती परीक्षण करून घेणं फार आवश्यक असतं. तर मी इथल्या सगळ्या आंबा बागायतदार असतील, नारळ, सगळे शेतकरी यांना मी आवाहन करते की त्यांनी आपल्या मातीचं परीक्षण करून घ्यावं. ही सुविधा इथे अगदी वाजवी दरात उपलब्ध आहे आणि मातीचं परीक्षण केल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्या मातीची सुपीकता वाढवण्यासाठी त्याचा फायदा होईल. या प्रयोगशाळेत मातीतील pH, सेंद्रिय कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश, गंधक तसंच बोरॉन, लोह, जस्त, तांब आणि मॅंगनीज अशा एकूण 12 महत्त्वाच्या घटकांची तपासणी केली जाते. आधुनिक उपकरणं आणि प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळाच्या मदतीनं अचूक अहवाल तयार केला जातो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर यांनी पावसाळ्यानंतर आंबा, काजू, भात तसंच इतर सर्व प्रकारची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घ्यावं असं आवाहन केलं. मी प्राचार्य डॉक्टर मकरंद रघुनाथ साखळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी. आमचं गोगटे जोगळेकर महाविद्यालय ॲटॉनॉमस महाविद्यालय आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करणारं कोकणातलं पहिलं महाविद्यालय आहे. हे करत असताना आम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करतोच, पण त्याचबरोबर समाजासाठी काय करता येईल याचा विचार आमच्या महाविद्यालयाने केलेला आहे. आणि हे लक्षामध्ये घेऊन इथल्या शेतकऱ्यांसाठी त्यांची जी गरज आहे की माती परीक्षण हा एक महत्त्वाचा घटक त्यांना माहिती असायला पाहिजे. आपली माती कोणत्या दर्जाची आहे, त्याच्यामध्ये कंटेंट कोणते आहेत, हे सगळं तपासणी करून घेणं गरजेचं असतं. यासाठी सॉईल टेस्टिंग लॅबोरेटरी, माती परीक्षण प्रयोगशाळा आमच्या महाविद्यालयामध्ये 2017पासून सुरू झाली. या प्रयोगशाळेसाठी लागणारे सगळे जे मशिनरी आहे, तंत्रज्ञ आहेत, हे महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. आजपर्यंत महाविद्यालयाने शासनाची 10 ते 11,000 सॅम्पलचं माती परीक्षण करून दिलेलं आहे. आणि यापुढे आमच्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाने सांगितल्याप्रमाणे प्रायव्हेट माती परीक्षण करून देण्याचं कामसुद्धा महाविद्यालयाने सुरू केलेलं आहे. आता वैयक्तिकरित्या आमच्याशी लोक कॉन्टॅक्ट करू शकतात आणि महाविद्यालयाकडून, प्रयोगशाळेकडून माती परीक्षण घेऊ शकतात, माती परीक्षण करून घेऊ शकतात. अशा प्रकारचं काम आपण सुरू केलं आहे. तर अशा वेगळ्या कामासाठी मी प्राचार्य म्हणून शुभेच्छा देतो. धन्यवाद. माती परीक्षणासाठी शेतातील विविध ठिकाणांहून योग्य पद्धतीनं अर्धा किलो मातीचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत जमा करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे. भारतीय न्यायसंहितेमुळे न्यायव्यवस्थेत भारतीय मूल्यांचा समावेश झाला असून ही व्यवस्था कालसुसंगत असल्याचं मत बार कौन्सिल सदस्य ॲडव्होकेट पारिजात पांडे यांनी व्यक्त केलं. अधिवक्ता परिषद कोकण प्रांतच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एक आणखीन काम मला जे करता आलं बार कौन्सिलचा सदस्य म्हणून आणि अध्यक्ष म्हणून, बार कौन्सिलचं कामकाज साधारणतः हे जिल्हा केंद्रावर चालतं. आणि असं आपण काय म्हणता येईल, त्याला कोणाला दोष न देताही म्हणता येईल आपल्याला असं की बार कौन्सिलच्या ऍक्टिव्हिटी ह्या ठराविक शहरांपुरत्या मर्यादित झाल्या आहेत की काय, असा एक समज वकील वर्गामध्ये सर्वदूर झाला होता. त्यामुळे अध्यक्ष झाल्यानंतर बार कौन्सिलच्या ऍक्टिव्हिटीजचं डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण, म्हणजे ठराविक शहरांमध्ये नाही, अगदी दूरच्या प्रदेशामध्ये, दूरच्या जिल्ह्यामध्ये बार कौन्सिलचं काम व्हावं, कार्यक्रम व्हावे असा प्रयत्न केला. आणि त्याच्यातनं गडचिरोलीमध्ये, गोंदियामध्ये, भंडारा हे तिने आपल्याला माहिती आहे एकदम आउटस्कटला, एकदम शेवटचं टोक महाराष्ट्राचं, ते इकडे दीव, दमण, दादरा, नगर हवेली अशा भागामध्ये बार कौन्सिलचे कार्यक्रम आजपर्यंत झाले नव्हते. बार कौन्सिलचे कार्यक्रम त्या जिल्ह्यापुरते बार कौन्सिलच्या कामाचं विकेंद्रीकरण करण्यासाठी असं एक प्रयत्न झाला. आणि मला आनंद होतो सांगताना की त्या जिल्ह्यातल्या गडचिरोलीमध्ये जवळपास एक 200-225 वकील आहेत प्रॅक्टिस. त्याच्यातले जवळपास 110 वकील दिवसभर झालेल्या कार्यक्रमाला हजर होते. बार कौन्सिलचे 10 सदस्य मुंबई, पुणे आणि इतर भागातले
त्या गडचिरोलीला बार काउन्सिलच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यामुळे दोन्हीकडनं जे संवादाची प्रक्रिया होती, शेवटचा घटक आपला वकील गडचिरोली किंवा गोंदिया किंवा भंडारा किंवा दीव दमण दादरा नगर हवेली, हे थोडंसं प्रत्यक्ष वकिलांना भेटण्याचा कार्यक्रम आणि संवादाची प्रक्रिया या डिसेंट्रलायझेशनच्या याच्यामुळे सुरू झाली असं मला वाटतं. आता मागील काही दिवसांमध्ये वकिलांवरील वाढते हल्ले हा एक थोडासा सगळ्यांसाठीच, म्हणजे वकील वर्गासाठी आणि वकील वर्ग सोडून एकूणच समाजासाठी, कारण वकील हा शेवटी स्वतःसाठी लढत नाही, हा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, ज्यांना काही गरज आहे, ज्यांना न्यायाची आवश्यकता आहे, ज्यांचं काही दुखणं आहे, ज्यांच्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून न्यायालयासमोर बाजू मांडत असतो. आणि हे काम करत असताना वकिलांवर होणारे हल्ले ही फार वेदनादायक आणि चिंताजनक बाब मागच्या 5-7 वर्षात दिसून आलेली आहे. म्हणजे एक तर मध्ये घटना अशी घडलेली, आपणही सगळ्यांनी पेपरमध्ये वाचलं असेल, आपण एक कव्हरही केली असेल बातमी सगळ्या चांगल्या पत्रकारांनी. कोर्टामध्ये क्रॉस एक्झामिनेशन चालू असताना साक्षीदाराची, तो साक्षीदार वकिलावर हात उचलतो अशी स्थिती आणि असा प्रसंग घडला. त्यामुळे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट, वकिलांच्या संरक्षणासाठीचा कायदा, जसं आपल्या पत्रकार बंधूंना काही संरक्षण कवच राज्य सरकारने दिलं आहे, सरकारने दिलं आहे, डॉक्टरांसाठी काही उपाययोजना केल्या, त्याच धर्तीवर निर्भयपणे निर्भीडपणे कोणतंही प्रेशर न ठेवता, कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता, कोणत्याही अशा असामाजिक तत्वांच्या कारवायांना बळी न पडता वकिलांना न्याय व्यवस्थेत निर्भीडपणे काम करण्यासाठी अशा प्रकारचं संरक्षण कवच सरकारने द्यावं आणि अधिवक्ता संरक्षण कायदा हा आणावा अशी एक मागणी मागच्या 3 वर्षापासून जोर धरते आहे. ब्रिटिशकालीन दंडात्मक कायद्यांऐवजी न्याय आणि सामाजिक सुधारणा यावर भर देणारी नवीन न्यायसंहिता अधिक प्रभावी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वकिलांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा तातडीनं लागू करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी महिला अधिवक्त्यांना आरक्षण, मराठीतून वकिली सनद, न्यायव्यवस्थेचं विकेंद्रीकरण आणि तळोजा इथं देशातील पहिल्या ॲडव्होकेट्स अकॅडमीचं काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. रत्नागिरी भाटे समुद्र किनाऱ्यावर वाढत्या प्लॅस्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणासह पर्यटकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून हे वास्तव समोर आलं असून किनारा कचरामुक्त ठेवण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत व्यवसायाभिमुख कौशल्य अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी भाटे समुद्रकिनाऱ्यावर प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक व्यावसायिक, पर्यटक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेऊन कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक प्रदूषण आणि पर्यटकांच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणात सिंगल यूज प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, गुटख्याची पाकिटं, थर्माकोल, समुद्रातून वाहून आलेले मासेमारीचे जाळे आणि फुटलेल्या काचेच्या बाटल्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळून आलं. पर्यटकांची निष्काळजी वृत्ती आणि अपुऱ्या कचरा कुंड्या ही कचरा वाढण्यामागील प्रमुख कारणं असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी नो प्लास्टिक झोनची प्रभावी अंमलबजावणी, ओल्या सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र डस्टबिन तसंच स्थानिकांच्या सहभागातून कचरामुक्त किनारा समिती स्थापन करण्याची शिफारस केली आहे. दरम्यान भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि ओशन सोसायटी ऑफ इंडिया यांच्या स्वच्छता अभियानातही गोगटे जोगळेकर महाविद्यालयानं सक्रिय सहभाग नोंदवत समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्याचं वर्गीकरण आणि संशोधनात्मक नोंदी केल्या. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं पर्यावरणप्रेमी आणि शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे. भक्ती, फिटनेस
आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारीला आज उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सलग 3ऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सायकल वारीत यंदा 32हून अधिक सायकलपटू सहभागी झाले आहेत. रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिरातून श्रीफळ वाढवून आणि हिरवा झेंडा दाखवत या सायकल वारीला सुरुवात करण्यात आली. विठ्ठल नामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात वारकरी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले. यावेळी श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त आणि विविध मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, पदाधिकारी आणि सदस्यांसह 32हून अधिक सायकलपटूंनी या वारीमध्ये सहभाग घेतला आहे. नमस्कार, मी दर्शन सुरेश जाधव, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा मेंबर. आज आपलं 3रं वर्ष आहे. रत्नागिरीतून आपण सायकल वारी नेतो आहोत रत्नागिरी ते पंढरपूर. यावेळी 30 माणसं आपल्या सायकलिंग क्लबमधले जॉईन झालेली आहेत आणि 2 दिवसाचा टप्पा आहे. आज 170 किलोमीटर आणि उद्या 160 किलोमीटर. या 2 दिवसाच्या टप्प्यामध्ये आपण उद्या संध्याकाळी पंढरपूरला पोहोचणार आहोत. सायकलिस्ट असोसिएशनने ही 3रं वर्ष आहे पंढरपूर यात्रेचं. यावर्षी मी प्रथमच जॉईनिंग केलेलं आहे. प्रॅक्टिस नसतानासुद्धा माझी इच्छा प्रबळ होती आणि हे सगळे विठोबा मला घेऊन जाण्यास समर्थ होते, म्हणून मी ह्या रॅलीला आलो. पंढरपूरची वारी ही रत्नागिरीपासून आज सुरू केलेली आम्ही 30 लोक आहोत रत्नागिरीतून आणि आय फील रिअली ग्रेट की आय एम पार्ट ऑफ दिस जर्नी. आणि आज आम्ही 30 जण आहेत. मे बी पुढच्या वर्षी आम्ही 50 लोक असणार आहे. थँक्यू सो मच. मी महेश सावंत, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा अध्यक्ष. आणि आज 10 जुलै आहे आणि 10 जुलैला आम्ही 3री वारी करतो आहे. 3ऱ्या वर्षाच्या वारीला आम्ही निघालो आहे. जवळपास 31 लोक रत्नागिरीतून, महिला आणि पुरुष असे उत्साहाने 5 वाजता प्रति पंढरपूर रत्नागिरी विठ्ठल मंदिरवरनं आम्ही ही वारी चालू केली आहे. आता दुपारचे 12 वाजलेत आणि आम्ही आता मलकापूरला पोहोचलो. जस्ट जेवण झालं आहे आणि पुढच्या वारीसाठी आम्ही आता निघतो आहे. आणि आमचा आजचा मुक्काम आहे उमरज भोसलेवाडी. धन्यवाद. नमस्कार, मी ओंकार फडके, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा सदस्य. यावेळी आम्ही 3रं वर्ष सेलिब्रेट करतो आहे पंढरपूर वारीचं. यावेळी रत्नागिरीतून आमच्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे जवळजवळ 30 सायकलिस्ट पंढरपूर वारीसाठी जात आहेत. पहाटे 5 वाजता सुरू झालेली ही आमची वारी रत्नागिरी प्रति पंढरपूर समजलं जाणारं विठ्ठल मंदिर ते पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर असा आमचा या वारीचा मार्ग असेल. यंदाच्या सायकल वारीचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ 20 वर्षाचा सर्वात तरुण सदस्य आणि 74 वर्षीय ज्येष्ठ सायकलपटू यांचाही उत्साहपूर्ण सहभाग. श्रद्धा, जिद्द आणि फिटनेसचा आदर्श या माध्यमातून समाजासमोर ठेवण्यात आला आहे. सुमारे 330 किलोमीटरचा हा प्रवास 3 दिवसात पूर्ण होणार असून शनिवारी सायकलपटू पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी पोहोचतील. त्यानंतर रविवारी होणाऱ्या सायकल रिंगण सोहळ्यात महाराष्ट्रातील 5,000हून अधिक सायकल वारकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरीत शिक्षकांचा हजारोंच्या उपस्थितीत भव्य मोर्चा, जिल्हा परिषदेसमोर केलं धरणं आंदोलन. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची शासनमान्य माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान. 11,000हून अधिक नमुन्यांची केली तपासणी. भाटे बीचवर कचऱ्याचा मोठा विळखा, गोगटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव. नो प्लॅस्टिक झोनची केली शिफारस. आणि विठ्ठल नामाच्या गजरात रत्नागिरी ते पंढरपूर निघाली सायकलवारी. 32हून अधिक सायकलपटूंचा उत्साही सहभाग. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.